नमस्कार. रामकृष्ण हरी. आत्ता मी उभा आहे नेपाळच्या काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरामध्ये आणि आपण मागे पाहू शकता हे आहे भगवान शंकराचं स्वयंभू लिंग असलेलं मंदिर. तर असे मानले जाते की या मंदिराचा इतिहास हा जवळपास 1500 वर्ष जुना आहे. 17व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं होतं आणि आपण आज जवळपास 2100 ते 2200 किलोमीटर दूर पंढरपूरपासून आपल्या लंडनच्या वारीसाठी निघालेलो आहोत. रस्त्यामध्ये आपण नेपाळमध्ये आज पशुपतीनाथांचं दर्शन घेतलेलं आहे आणि मला खरंच सांगायला आनंद होतो की पंढरपूरमध्ये पादुका निघताना पांडुरंगाच्या गळ्यामध्ये असलेली माळ, तुळशीची माळ ही माझ्या गळ्यामध्ये दिली गेली. त्यासाठी मी सौभाग्यशाली समजतो आणि आज तो पुन्हा तसाच योग आलेला आहे की आज पशुपतीनाथाच्या लिंगावरती किंवा पिंडीवरती आपण म्हणूया जी माळ, रुद्राक्ष माळ घातलेली आहे ती त्यांनी आज गळ्यामध्ये घातलेली आहे. तर मला असं वाटतं पांडुरंगाचेच हे आशीर्वाद आहेत आणि हे सर्व आपण आशीर्वाद शुभेच्छा घेऊन पुढे आपल्या वारीसाठी लंडनच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. तर आजचा हा खूपच आनंददायी क्षण आहे. त्यावर आपण भगवान शंकराच्या स्वयंभू लिंगाचं दर्शन घेतलं आणि तिथून प्रसाद रूपी आपल्याला ही रुद्राक्ष माळ पादुकांसाठी दिली गेलेली आहे. तर खूपच आनंदाचा दिवस आहे आणि मी असंच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओमध्ये माहिती देत राहील. रामकृष्ण हरी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. रामकृष्ण हरी. आत्ता मी आहे नेपाळ आणि चायनाच्या बॉर्डरवरती. हे मागे जे आहे ते चायनाची बॉर्डर क्रॉसिंग आहे आणि नेपाळच्या मी रस्वागडी डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि तिरुली म्हणून हे शेवटचं गाव आहे नेपाळचं. आणि आता आपण इथून पुढे चायनामध्ये एंट्री करत आहोत. ते हे मागे पाहू शकता या आहेत हिमालयन रेंज. या पूर्ण हिमालयांच्या डोंगरामधून हा जो बॉर्डरचा रस्ता आहे. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये 15 मिनिटाचा डिफरन्स आहे. म्हणजे नेपाळ 15 मिनिट पुढे आहे आणि चायना आणि भारतामध्ये 2 तासाचा डिफरन्स आहे. या पॉईंटपासून पुढे ही जी बॉर्डर आहे पुढे सगळ्यामध्ये 1.5 तासाचा डिफरन्स. म्हणजे सकाळी नेपाळमध्ये आपण ब्रेकफास्ट करून निघतो आणि बाय द टाईम आपण इमिग्रेशन वगैरे करून बाहेर येऊ तर आपल्याला जेवायची वेळ झालेली असते. म्हणजे थोडंसं हे वेगळे एक कन्सेप्ट आहे इथे टाईम डिफरन्समुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी बॉर्डर चेकिंग आहे नेपाळमध्ये किंवा भारताच्या बॉर्डरला एवढं जास्त सिक्युरिटी चेक होत नाही, पण इथे चायनाच्या बॉर्डर क्रॉसिंगला थोडी स्ट्रिक्ट सिक्युरिटी चेकिंग आहे. ते तुमचे मोबाईल चेक करतात. मोबाईलमध्ये फोटोग्राफ्स आहेत का, जे डिस्प्युटेड एरियाज वगैरे आहेत त्यांचे फोटोग्राफ्स वगैरे मोबाईलमध्ये आहेत का, तुमच्या बॅगमध्ये कोणते बुक्स आहेत, बुक्समध्ये मॅप्स वगैरे आहेत का, ते सर्व चेक केलं जातं. थोडीशी स्ट्रिक्ट इमिग्रेशन प्रोसेस आहे इथे चायना बॉर्डरला. तर आता आपला पुढचा जो मुक्काम आहे 14 दिवस आपण चायनामध्ये असणार आहोत आणि आपण जी 14 एप्रिलला पंढरपूरपर्यंत वारी सुरू केली होती ती आता आपल्या 12व्या दिवसामध्ये पोहोचलेली आहे. आणि आपला आता हा कंट्री नंबर आहे 3. आपण भारतापासून सुरुवात केली, नंतर नेपाळ आणि आता आपण चायनामध्ये एंट्री केलेली आहे. तर पुढची अपडेट मी तुम्हाला देत राहील. आता आपण इथून तिबेट आणि चायनामध्ये एंट्री करत आहोत. रामकृष्ण हरी.